कोल्हापुरात भटक्या कुत्र्यानं एका शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा पाठलाग करून भयानक हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय। गंभीर बाब म्हणजे कुत्रा हल्ला करत असल्यानं त्या मुलाने 10 फूट खाली बेसमेंटमध्ये उडी मारली। संबंधित मुलाच्या अंगावर 8 ते 10 कुत्री आल्यानं जीव वाचवण्यासाठी त्यानं उडी मारून आपला जीव तर वाचवला, पण त्याच्या पायांना मोठी दुखापत झाली आहे। सध्या या मुलावर आयजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, ही संपूर्ण घटना नेमकी काय घडलेली आहे? सध्या या मुलाची तब्येत कशी आहे? प्राची, इचलकरंजी शहरातील ही घटना आहे। खरं तर ही गंभीर घटना म्हणावी लागेल। एक मुलगा जो आहे तो शाळेला जात असताना आपण ही दृश्य पाहतोय सीसीटीव्हीची। शाळेला जात असताना त्याच्या पाठीमागून त्याला कल्पनाही नव्हती, मात्र मोठमोठ्या आवाजात भुंकत ही कुत्री त्याच्या पाठीमागे आली। जवळपास 5 ते 7 कुत्री त्याच्या पाठीमागे आल्यानंतर घाबरून या मुलानं खरं तर उडी जी आहे ती मारली बेसमेंटवरती। खरं तर हे आपण सगळा प्रकार बघितला तर अंगावरती शहारे येण्यासारखाच हा प्रकार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर शहर असू दे, इचलकरंजी असू दे आणि संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये कुत्र्यांचं मोठ्या प्रमाणात प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। भटक्या कुत्र्यांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि अनेक हल्ल्यांचे प्रकार देखील सातत्यानं वाढताना पाहायला मिळतात। आणि हा देखील अशाच पद्धतीची ही घटना जी आहे ती या ठिकाणी इचलकरंजीत घडल्याचं पाहायला मिळते। एक मुलगा शाळेला जात असताना त्यानं त्याच्यावरती हल्ला जो आहे तो कुत्र्याने केला, मात्र घाबरून या मुलाने एका बेसमेंटमध्ये उडी मारली। जवळपास 10 फूट खाली तो पडला आणि त्यानंतर त्याच्या पायाला गंभीर अशी दुखापत देखील झालेली आहे। अशा पद्धतीच्या अनेक घटना ज्या आहेत ते सातत्याने घडतात। त्यामुळे नक्कीच प्रशासनानं या संदर्भात योग्य ती उपाययोजना देखील करणं गरजेचं आहे। श्वानांबद्दलची जी वाढती संख्या आहे त्यावरती देखील कशा पद्धतीने नियोजन जे आहे ते प्रशासन या पुढच्या काळामध्ये करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।